सो गाईज, जर तुम्हाला थंबनेल बनवायला वेळ लागतोय आणि ॲक्च्युली तुम्ही बघितलं असेल की खूप साऱ्या ठिकाणी थंबनेल बनवला जातोय आणि थंबनेल बनवण्यासाठी खरोखर डिझायनर सुद्धा आहे आणि 30-30, 40-40, 50-50 मिनिटं एक थंबनेल बनवण्यासाठी जातो. प्रोफेशनल यूट्यूबर जे आहेत मोठमोठे, त्यांना तर जवळपास एक थंबनेल मेकर हायर करावा लागतो, तेव्हा कुठे त्यांचा थंबनेल तयार होतो. तुम्हाला सोपी आणि साधी सरळ पद्धत सांगणाऱ्या या व्हिडिओमध्ये फक्त ChatGPTचा वापर करून आपण फक्त 2 सेकंदामध्ये आपण आपल्या व्हिडिओचा थंबनेल बनवू शकतो. तो सुद्धा आपण आपला फोटो वापरून आणि विशेष म्हणजे कॉपीराइट फ्री. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो थंबनेल असणार आहे हा थंबनेल एकदम प्रोफेशनल असणार आहे आणि तुमच्या व्हिडिओचा CTR जास्तीत जास्त वाढणार आहे. तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की यूट्यूबवर जर समजा CTR वाढला नाही किंवा आपल्या व्हिडिओवर लोकांनी क्लिकच केलं नाही तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आणि जर व्हिडिओला व्ह्यूज आले नाही तर आपलं चॅनल ग्रो होत नाही. त्याच्यामुळे थंबनेल किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, तर आपण आता जे आहे ChatGPTमध्ये जाऊया. ChatGPTमध्ये तुम्हाला मी थंबनेल डायरेक्ट बनवून दाखवतो आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आपापल्या मित्रमैत्रिणींसोबत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर बघा, पहिले मराठी क्रिएटरसाठी चॅनल आहे, ते चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता. तर सगळ्यात अगोदर काय करायचं तुम्हाला बघा, सगळ्यात अगोदर मोबाईलमध्ये जायचं. मोबाईलमध्ये तुमच्या ChatGPT नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ChatGPT ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे. ChatGPT ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल. ओपन केल्यानंतर काय करायचं तुम्हाला, तुमच्याजवळ जर तुमचा फोटो असेल तर तो फोटो जो आहे तुम्हाला घ्यायचा आहे. जर फोटो नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही फक्त काय करायचं आहे, ChatGPTला प्रॉम्प्ट द्यायचा. आता तुम्ही म्हणाल की प्रॉम्प्ट काय असतं, प्रॉम्प्ट कसा द्यायचा ते सुद्धा कळत नाही. ठीक आहे, ते सुद्धा समजत नसेल तर सोपी पद्धत आहे आपल्याकडे. काय करायचं, तुम्ही ChatGPTमध्ये गेल्यानंतर तुम्ही फक्त तिथं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये टाईप करून मराठीमध्ये कन्व्हर्जेशन ChatGPT सोबत सुरू करा. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ माझं चॅनल आहे यूट्यूब ग्रोथ संदर्भात. मग मी ChatGPTला विचारेल, माझं चॅनल यूट्यूब ग्रोथ संदर्भात आहे आणि मी आज यूट्यूब चॅनल कसे बनवावे या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओसाठी मला योग्य थंबनेल बनवून द्या. अशा पद्धतीचं टाईप करायचं आणि ते टाईप केल्यानंतर ChatGPTला जी आहे कमांड द्यायची. कमांड दिल्यानंतर थोडा वेळ थांबायचं. लगेच ChatGPT जे आहे तुम्हाला तुमच्या म्हणण्यानुसार योग्य व्यवस्थित थंबनेल बनवून देईल. आता समजा हा थंबनेल बनवला ChatGPTनं, पण तुमच्या थंबनेलमध्ये काही चुकी असेल, काही अक्षरं चुकली असतील किंवा काही थोडीफार मिस्टेक असेल तर काय करायचं, परत ChatGPTला सांगायचं की हे जे शब्द आहेत किंवा ही जी गोष्ट आहे इथे चुकलेली आहे ही दुरुस्त करून घ्या. ChatGPT लगेच दुरुस्त करते आणि तुम्हाला योग्य तो थंबनेल जो आहे बनवून देते. आता सगळ्यात महत्त्वाचं उत्तर, तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येऊ शकतो. कोणता माहिती आहे, जास्तीत जास्त यूट्यूबवर तुम्हाला सांगतात की बुवा AI टूल वापरून, म्हणजे AI म्हणजे उदाहरणार्थ ChatGPT सुद्धा AIच आहे. मग AI वापरून आपण आपला थंबनेल तर बनवतो, पण त्याच्यामध्ये साईज व्यवस्थित असते का, तर ते सुद्धा मी माझ्या ऑडियन्सला, तुम्ही माझी ऑडियन्स आहे त्याच्यामुळे मी करेक्ट आणि व्यवस्थित सांगेल. कारण की ChatGPTमध्ये आपण जो थंबनेल बनवतो तर ते यूट्यूब व्हिडिओसाठी व्यवस्थित फिट बसत नाही, त्याची साईज जी आहे चेंज असते. मग आपल्याला काय करायचं, सोपी सरळ आयडिया आहे. आपला थंबनेल कुठं बनवला, आपण ChatGPTमध्ये बनवला आणि आपण त्याला सेव्ह सुद्धा केलं. ठीक आहे, वर जाऊन सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर काय करायचं, गॅलरीमध्ये तो थंबनेल असतो. मग काय करायचं, पिक्सल लॅब नावाची एक ॲप असते, त्या ॲपमध्ये जायचं आणि तिथे जे आहे तुम्ही काय करायचं, तुमचा थंबनेलची साईज जी आहे ती ॲडजस्ट करून घ्यायची आणि पिक्सल लॅबमध्ये यूट्यूब थंबनेल म्हणून साईज असते 16:9, त्या साईजमध्ये तुमचा थंबनेल व्यवस्थित ॲडजस्ट करायचा आणि काहीच करायची गरज नाही. त्याला अल्ट्रामधून किंवा कस्टममधून सेव्ह करून घ्या आणि सेव्ह झाल्यानंतर काहीच नाही. थंबनेलचं नाव बदलायचं असलं तर बदला, थंबनेलच्या फाईलचं नाव बदलायचं असलं तर बदला, नसेल बदलायचं तर तसं राहू द्या आणि तुमचा थंबनेल जो रेडी आहे. आता मी ChatGPTद्वारे काही थंबनेल बनवलेले आहे ती तुम्हाला दाखवतो. हे बघा, मी हे सगळे थंबनेल ChatGPTद्वारे बनवलेले आहे आणि माझा स्वतःचा फेस वापरून बनवलेले आहे. त्याच्यामुळं ChatGPT जे आहे जवळपास फ्रीमध्ये आपल्याला जे आहे हे सॉफ्टवेअर आहे आणि तुम्ही याचं अपग्रेड व्हर्जन सुद्धा घेऊ शकता पैसे देऊन. पण अपग्रेड व्हर्जन जे आहे तुम्हाला जर परवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि जर सुरुवातीला तुम्हाला जर तुमच्याजवळ पैसे नसतील तरी सुद्धा तुम्ही या ChatGPTची मदत घेऊन चांगल्या पद्धतीचा, योग्य पद्धतीचा थंबनेल बनवू शकता. तर या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितली की कशा पद्धतीने आपण स्मार्टली AIचा वापर करून आपल्या व्हिडिओसाठी थंबनेल बनवू शकतो, आपल्या व्हिडिओचा CTR वाढवू शकतो. क्लिक थ्रू रेट आणि CTR जर वाढला तर त्यावेळेस आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन वाढतं, क्लिक वाढतात आणि त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतात. व्ह्यूज आले, आपला व्हिडिओ चांगला असला, ऑडियन्स जास्त वेळ बघते आणि ऑडियन्स आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करते. म्हणजे एका थंबनेलमुळं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये किती मदत होते, आपला थंबनेल सुद्धा बनतो, आपल्या क्लिक सुद्धा वाढतात किंवा व्ह्यूज सुद्धा येतात आपल्या व्हिडिओला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑडियन्स जास्त वेळ आपला व्हिडिओ सुद्धा बघते. या सगळ्या गोष्टी होतात फक्त एका थंबनेलमुळं. आणि थंबनेल बनवण्याची तुमची जी समस्या होती, नेहमी आपला थंबनेल कसा बनायचा, व्यवस्थित बनेल का, चुकीचं म्हणलं तर काय, लोक बनतायत, लोक चांगले थंबनेल बनवत आहेत, मग आपण का बनवू शकत नाही. तर तुम्हाला काहीच करायची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त ChatGPTमध्ये जायचं आणि जसं तुम्हाला व्यवस्थित बोलायचं तसं व्यवस्थित बोला, त्यानुसारच ChatGPT तुम्हाला थंबनेल देईल. एक काळजी व्यवस्थित घ्या, ChatGPTला
शब्द किंवा चॅट जीपीटीला प्रश्न विचारत असताना तुम्ही जशा पद्धतीचा प्रश्न विचाराल तशाच पद्धतीचं तुम्हाला रिप्लाय देईल. त्याच्यामुळे तुम्ही योग्य पद्धतीने प्रश्न जर विचारला, उदाहरणार्थ मी जर सांगितलं चॅट जीपीटीला मला थंबनेल बनवून द्या, तर ते कोणत्या टॉपिकवर थंबनेल बनवून देतील. पण काय करायचं, सरळ सरळ एकदम व्यवस्थित सांगायचं, माझा व्हिडिओ यूट्यूब चॅनल कसे बनवावे या संदर्भात आहे, मला माझा फोटो वापरून यूट्यूब चॅनल कसे बनवावे मराठी क्रिएटरसाठी अशा पद्धतीचा थंबनेल बनवून द्या, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुकी करू नका आणि हाताद्वारे इशाऱ्याद्वारे हा थंबनेल दाखवा किंवा ही गोष्ट दाखवा. अशा पद्धतीने जर तुम्ही दाखवलं तर हा एक प्रकारचा प्रॉम्प्ट आहे आणि त्याद्वारे चॅट जीपीटी काम करते. तर मी तुम्हाला सरळ सोप्या भाषेत सांगितलं आणि जसा जसा तुम्ही वापर करत असाल चॅट जीपीटीचा दररोज तुम्हाला सवय पडेल आणि तुमचा थंबनेल जो आहे एकदम प्रोफेशनल पद्धतीने तयार होईल. माझे थंबनेल तुम्ही बघू शकता, सगळे चॅट जीपीटीचे थंबनेल जवळपास मी बनवतो आणि जास्तीत जास्त थंबनेल चॅट जीपीटीचे आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही AI टूलचा वापर करून तुमचं स्वतःचं चॅनल मोठं करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय. आणि हां, व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय.